नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, मिरची स्वस्त झाली आहे यावर्षी आणि आज मी आलोय पनवेल मध्ये मिरची गल्लीमध्ये. वर्षभर मसाला टिकण्यासाठी कोणकोणते आपण टिप्स पाहूया, काय काळजी घेतली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिरच्यांमध्ये दरवर्षी जी फसवणूक होते, गरम मसाल्यामध्ये जी फसवणूक होते, ती आपण कशा प्रकारे मिरच्या घेताना टाळू शकता, तर ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याचा पूर्ण पत्ता डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, तर नक्की चेकआउट करा. चला आज जाऊन पाहूया या वर्षी मिरच्या किती स्वस्त झाल्या. मिरची गल्लीमध्ये तुम्ही आला ना, पनवेलला मिरची गल्ली, ते वैशिष्ट्य असं आहे ना की साऊथ वरनं इथे मिरच्या येतात, अन्यगिरी, केरळ या भागातून. सुबोध किसन वाणी या दुकानाचं नाव आहे बघा. पत्ता दिलेला आहे मिरची गल्ली, श्री गोपाळ कृष्ण मंदिर समोर, पनवेल, जिल्हा रायगड. आणि हे पाहू शकता, हे श्री गोपाळ कृष्ण मंदिर आहे. ह्याच्या एकदम ऑपोजिटला हे ताईंचं दुकान आहे. आज आपण इथे जाऊन सगळ्या मिरच्या पाहणार आहोत. चला आज जाऊया आणि पाहूया आपण काय काय पाहायला मिळतं. लेट्स गो. हाय, नमस्कार. मी तुमच्या सर्वांची लाडकी अंजना मिरचीवाली कोकणी इंडियन एक प्रवास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गेल्या वर्षी जसं मला उत्तम प्रतिसाद दिला, त्याचप्रमाणे तुम्ही यावर्षी तुमचं सगळ्या माझ्या गिरायकांचं स्वागत आहे. गुड न्यूज आहे सर्व गृहिणींसाठी. गुड न्यूज असं आहे की मिरच्यांचं रेट कमी झालेला आहे. बेडकी मिरची ओरिजिनल हनीगिरी बेडकी जी म्हणतो आपण, ही हनीगिरी बेडकी आहे आणि एकदम सुकटात माल आहे. कडक आहे. मिरचीचा आवाज बघा, आवाजावरून तुम्हाला कळेल मिरची किती सुक्क ठाक येते. मला एकदम नाही, आपण वाळवलेली नाही, आपण तशी ऑर्डर करतोय. माल थोडस रेट जास्त देऊन माल तसं एकदम छान मागवलेला आहे. ही हनीगिरी बेडकी गावातून, हा साऊथची बेडकी आहे आणि ओरिजिनल काश्मीर आहे बघा. ही बघा काश्मीरचं पीस बघा कसं मोठे आहेत. कलर साठी वापर, फक्त कलर आणि तरी. पीस बघा एवढं मोठे पीस आहेत. हे बघा फक्त कलर आणि तरी. त्यातली काय भाव आहे? ही आहे 280 रुपये किलो बेडकी. बेडकी कशाला वापरतात? ही कलर आहे, टेस्ट आहे, तरी आहे, सर्व आहे. रेट होईल कमी जास्त, तुम्ही भाव करताय तर होईल. आणि ही 240 रुपये आहे. ही बेडकी त्यातलीच बेडकी आहे, बेडकीच आहे पण थोडस कमी रेट वाली आहे. ही 240 रुपये किलो. थोडीशी फिकट आहे ना? हो हा, थोडस फिकट आहे आणि आधीचा माल खरेदी आहे त्याच्यामुळे. आणि ही 260 280 कलर. हा, ही 240 250 पर्यंत देतो आपण. पण माल चांगले, हा पण सुकटाक माल आहे एकदम. हे बघा माल एकदम सुकट. ही काश्मीर आहे, फक्त कलर आणि तरी. काय भाव आहे? 350 रुपये किलो. एकदम छान माल आहे. काश्मीर पण एकदम स्वस्त आणि मस्त माल आलेला आहे ह्या वर्षी. खूप छान आहे यावर्षी. मिरच्या स्वस्त, मिरच्या स्वस्त आहेत. ही पांडी आहे, पांडी घंटूर. हा घंटूर पांडी. कमी तिखटपणा हवा असेल तिथे, हा आपल्याला मसाला जास्त झणझणीत बनवायचा असेल तर लवंगी वापरायची आणि थोडस कमी तिखट मसाला करायचा असेल तर ही पांडी वापरायची. हा, ही 220 रुपये किलो आहे. 200 पर्यंत देतो आपण. रॅलिश. पण ही ना, ही पण सुकटाक माल आहे. माल खूप चांगले. आवाज बघा मिरचीचा. पण ही ना लोक संकेश्वरी म्हणून ही विकली जाते, पण ही संकेश्वरी नाहीये. ही रॅलिश मिरची आहे. ही फसवणूक गिरायकाची इथे केली जाते की ही संकेश्वरी म्हणून विकली जाते, पण ओरिजिनल संकेश्वरी वेगळी आहे. ही आहे ओरिजिनल संकेश्वरी. ही बघा, हिची साईज बघा, जस्ट पकडलं तरी तुटते. ही एवढं मुलायम असते. ही बघा एवढी मोठी साईज आहे. ही ओरिजिनल संकेश्वरी आहे. ही खूप लांबट आहे, लांब असते. ही एकदम लांब आणि पतल्या. जरा जरी पकडलं तरी चुरा होतो लगेच ती. हे बघा ही एकदम लांब आहे. बघा एवढी लांब मिरची आहे. ही ओरिजिनल संकेश्वरी. आज ही 1200 रुपये किलो आहे. 1200 रुपये किलो आहे. 1200 रुपये किलो. एवढं रेट हिचं जास्त आहे. ही जी संकेश्वरी तुम्ही घेता ही 300 रुपये किलोनी पण मला परवडते. मी तुम्हाला 300 रुपये किलोनी पण देऊ शकते. मी 400 रुपये विकते, पण मला 300 जास्त घेते तर मला 300 रुपये किलो पण विकली द्यायला परवडतं. पण ही ओरिजिनल 1200 आणि ही संकेश्वरी 300, याच्यावर गिरायकाने पण जरा समजून घ्यायचं, विचार करायचं की ही एवढी स्वस्त का, ही एवढी महाग का. ही डुप्लिकेट संकेश्वरी म्हणून विकली जाते आणि ही ओरिजिनल संकेश्वरी आहे बघा. ही ओरिजिनल संकेश्वरी. हा, अजून यातलं नवीन माल येईल आपल्याकडे पुढच्या महिन्यात. हा, तो अजून लांब आहे. एवढा माल एवढा लांब येईल तो, इथून एवढा लांब येईल तो. हा, तो मार्च मध्ये येईल. आपण खरेदी केलेला आहे पण आलं नाही, माल भरलेला नाहीये. तो माल येईल आता मार्च मध्ये येणार. मसाल्याची टेस्ट चेंज होते. टेस्ट साठी वापरली ही जी मिरची ही फक्त चवीसाठी, हिच्यानी मसाल्याला चव येते. हा, जो मसाला छान एकदम उत्तम चवीचा होतो तो ह्याच्यामुळे होतो. पण थोडस गिरायकाची सेम दिसल्यामुळे फसवणूक होते. त्याच्यामुळे जर ओरिजिनल संकेश्वरी आणि खरं जो खवय्या आहे, खाणारा खवय्या आहे, त्यांनी हीच संकेश्वरी वापरायची. भले महाग आहे, महाग असेल तरी चालेल,
पण हीच वापरा, हिच्याने चव चांगली येते. हा, त्याच्यासाठी ही म्हणजे ही तुम्ही ज्याला नाही परवडते किंवा स्वस्त खायचे किंवा ठीक आहे चालेल की आम्हाला नाही ह्या वर्षी आमचं बजेट नाहीये, आम्ही लो बजेट मध्ये मसाला करायचा, तुम्ही ही वापरू शकता. हे लवंगी. हा, ही लवंगी ही कुठून येते? कोल्हापूर नाही ना? नाही, कोल्हापूरची ना, आपण आंध्राची मागवतो. आंध्रा लवंगी चांगली असते. ही कोल्हापूर मध्ये काय कचरा असतो का? कचरा जास्त असतो. आता ही तेच दाखवते मी तुम्हाला. हे बघा, ही माझ्याकडे कमी भावाचा माल आहे. अच्छा, हा बघा, ह्याच्यात किती कचरा आहे बघा. आणि जास्त भावाचं, एक 20 रुपयेच फक्त जास्त आहे त्याच्या आणि ह्याच्यामध्ये. हे बघा, कचरा नाही काय नाही, एकदम सुकटाक माल आहे. बघा कसं, अजिबात कचरा नाहीये बघा. तिखटपणासाठी भरपूर तिखट आहे. ही आंध्रा लवंगी आहे. हा, आणि ह्याच्यात बघा, ही 240 रुपये किलो आहे आणि ही 220 रुपये किलो आहे. 20 रुपयाचा फरक आहे, पण माल बघा, तुम्हाला स्वतः बघा, कलर पण छान आहे, सुकट आख आहे, कचरा नाही काय नाही. तसं ह्याच्यामध्ये थोडासा पिवळा दाणा आहे बघा, थोडासा असा पिवळा दाणा आहे. ते दाण्याची क्वालिटी दाखवा ना, कारण आता पोयनाड मधनं पण बरेच मिरच्या उचलतात. हा बघा, आता हे जे आहे ना, हा क्लीन आहे बघा, एकदम सरळ माल आहे. हा, आणि हे बघा असं थोडस असं सुरकुत्या वगैरे आहेत बघा, त्याच्यावरून क्वालिटी बघायची. हा, पिवळटपणा आणि हे जो रेड कलर आहे त्याला असं सुरकुत्या आहेत बघा. हा, तसं ह्या मिरचीला नाहीये बघा, ही क्लीन आहे, एकदम क्लिअर आहे बघा. हा, एकदम क्लीन आहे, त्याच्यामुळे तो फरक बघायचा. हा जो आंध्रा जी लवंगी आहे ती एकदम तिखट असते, आंध्रा लवंगी भरपूर तिखट असते, आणि ही ओरिजिनल आंध्रा लवंगी, आणि शिवाय सुकाटाक माल आहे, एकदम क्लीन आणि कचरा नाहीये. पहिले म्हणजे याच्यात कचरा नाहीये, पिवळा दाणा नाही आहे. आणि ते वजन वाढतं ना? हा, वजन पण वाढतं आणि आपल्याला आपलं स्वतःच नुकसान होतं ना. आपल्याला मिरची वजनाला कमी घेतली जाते. त्याच्यानंतर ही शिमला ही घट्टपणा, ही ग्रेव्हीला घट्टपणा येण्यासाठी असते. हिच्याने रस्स्याला घट्टपणा येतो, भाजी पातळ होत नाही. बाय चान्स कधी आपल्याकडे वाटण नसेल, आपण कांदा खोबरा टाकतो भाजीला, ते जरी नसेल काही गडबडीत, तरी ह्या मिरचीमुळे भाजीला पाणी सुटत नाही, असं ग्रेव्ही घट्ट होते. ही सिमला पट्टी म्हणतात त्याला. यातली एक रेशम पट्टी आहे, पण ते माल खरेदी झाले, आपला माल आला नाही. हा, ते दोन्ही घट्ट होण्यासाठी दोन्ही प्रकार आहे ते. सिमला पट्टी आणि रेशम पट्टी येते. रस्सा आगरी कोळी मसाल्यामध्ये ही मस्त, ही हिच्यामुळे रस्त्याला घट्टपणा येतो, भाजीला पाणी सुटत नाही. हे मला वाटतं आम्ही मालवणी लोक नाही, मालवणी नाही, पण मालवणी मध्ये ही नसते, पण आगरी कोळी मध्ये ही असतेच. 10 किलो मसाला जो असेल त्याच्यामध्ये आपण ही 1 किलो वापरतो. ही सिमला, ह्याच्याने रस्त्याला घट्टपणा येतो. 5 किलो मसाला बनवायचा असेल तर अर्धा किलो वापरतो. ही कशी? ही 450 रुपये किलो आहे. रेट कमी जास्त होतो, रेट 40-50 रुपये आपण थोडंफार कमी जास्त होतं. क्वालिटीवर आहे, तुम्ही क्वांटिटी आणि क्वालिटी हे दोन बघायचं. त्याच्यामध्ये रेट 50-100 रुपयाचा फरक नक्की येतोच, आणि रेट मध्ये 19-20 येतो. पण आपल्याला जर चांगला माल खरेदी करायचं तिथे रेट कडे बघायचं नाहीच. त्याच्यानंतर ही घंटूर 1 नंबर माल आहे बघा. घंटूर गावाचं नाव आहे ना? हा, घंटूर गाव आहे, इकडे आंध्रा साईडला आहे. तिकडे हा माल, तिकडून माल येतो. हा बघा, एकदम सुकाटाक माल आहे. आणि बघा, एकदम क्लीन माल आहे, छान आहे, छान क्वालिटी, एकदम छान आहे. आणि सगळ्यात महत्वाचं पॉइंट म्हणजे सुकं माल आहे, त्याला कण भर पण पाणी नाही. आणि मिरची कधी पण घेताना तोडून बघायची, तर तोडून बघायची अशासाठी की त्याचा बी पिवळा पाहिजे. बी पिवळा असेल ना तर ती मिरची झाडावर पिकलेली आहे. जी मसाल्याचं बनवतो ना आपण, त्याच्यासाठी झाडावर पिकलेली मिरची आहे, त्याचा बी पिवळा असतो. आता त्याचं न दाखवण्यासाठी माझ्याकडे दुसरं नाहीये, मिरचीनं दाखवली असती की तिचा बी आहे ना सफेद असतो, तो झाडावर पिकलेला तयार झालेला माल नसतो. कुठली पण मिरची माझ्या याच्यात, कुठलीही मिरची तुम्ही फोडून बघा, त्याच्यात बी पिवळा दिसेल. बी पिवळा म्हणजे ते झाडावर पिकलेला माल आहे, त्याच्या मसाल्यासाठी ती मिरची वापरली जाते. आणि काही ठिकाणी, म्हणजे आता मी नाव नाही घेत, पण आहे काही ठिकाणी मिळेल तुम्हाला तशी मिरची, ती स्वस्त असते, ती तुम्हाला 150 रुपयाने किलोनी पण मिळेल. पण त्याचा बी जो असेल तो बी सफेद असेल. हा, मग तो जो मसाला जो आहे तो मसाला तुमचा 4 महिन्याने 6 महिन्याने कलर डाऊन होतो. आणि जो पण मसाला बनवतो वर्षभर साठवणीसाठी मसाला बनवतो, जेणेकरून कलर आणि टेस्ट साठी आणि कलर साठी जो आपण मसाला बनवतो वर्षभर साठवणीसाठी, तो मसाला थोडीशी गिरायकांनी थोडस जागृत व्हायचं. आणि आपण जे खातो ती जी वस्तू आहे ती चांगल्या प्रकारची, चांगल्या क्वालिटीची, चांगल्या प्रतीची घ्यायची. त्यातलंच हे दांडी तोडलेली लवंगी आहे बघा. ह्याच्यात पण बघा घाण कचरा अजिबात नाही, आपण क्लीन, आपण स्वतः इथे बायका बसून साफ करून घेतो बायकांकडून.
हे बघा यामध्ये आणि त्यामध्ये किती फरक होतो पैशाचा? ती 240 ने जर दिली आपण तर ही 280 ने देतो, 260 ने देतो. एक 20 किंवा 40 रुपयाचा फरक असतो, पण ह्याच्यात कचरा बिलकुल नाही. कचरा बिलकुल अजिबात. आणि वजन पण तुम्हाला 1 किलो घेतली तर 1 किलोच येईल. त्याच्यामध्ये तुम्ही जर 1 किलो घेतले तर 50 किंवा 80 ग्राम तुमची दांडी तोडली जाते. मग ते तुमच्या वजनाला तुमचा मसाला पण कमी होतो, 50 किंवा 80 ग्राम. आणि दांडी तोडली तर थोडासा कचरा असतो, शेतीमाल असल्यामुळे त्यात थोडासा कचरा असतो. तर तसं ह्याच्यामध्ये नाही, हे आम्ही स्वतः साफ करून घेतो इथे बायका बसून. त्याच्यानंतर ही बघा बेडकी आहे, दांडीकट बेडकी. आवाज बघा मिरचीचा खणखणीत, एकदम खणखणीत आवाज आहे. एकदम सुकठाक माल आहे आणि पूर्ण सुकलेले आहे माल. बी बघा पिवळ्या कलरची बी आहे, म्हणजे माल एकदम झाडावर तयार झालेला माल आहे. त्याच्यामुळे खास मसाल्यासाठी अशी मिरची घ्यायची की जी झाडावर तयार झालेली असते. ही घंटूर मिरची, दांडीकट पांडी. दांडीकट पांडी, पांडी, पांडी घंटूर नाव आहेत. हा हे बघा एकदम छान माल आहे. 20 ते 40 रुपयाचा 20 ते 40 रुपयाचा फरक असतो. लवंगी आणि पांडीचा रेट जास्त असतो, कारण की लवंगी आणि पांडी तोडायला वेळ लागतं आणि हाताला आग होते तोडताना. त्याच्यामुळे ते बायकांचं चार्ज जास्त घेतात त्याच्यामुळे लवंगी पांडीमध्ये 50 रुपयाचा फरक पडतो. तसं काश्मीर आणि बेडकीला फक्त 20 रुपयाचा फरक आहे. हा, कारण की ती आग होत नाही हाताने तोडताना आणि मोठं माल असतं त्याच्यामध्ये पटापट तोडलं जातं. ही काश्मीर, दांडीकट काश्मीर. आवाज बघा मिरचीचा, एकदम सुकट मिरची आहे, एकदम छान आहे, क्लीन आहे. ही फक्त वाळवलेलीच अगदी अगदी फक्त ही कलर आणि तरीसाठी. ही मिरची बिलकुल तिखट नाहीये, फक्त कलर आणि तरी येते याच्यामुळे, तिखट बिलकुल नाही. तशी ही बेडकी आहे, ही थोडी कलर आहे, टेस्ट आहे, तरी आहे आणि तिखट पण आहे. ही थोडी तिखट पण आहे. हनीगिरी बेडकी ह्यातलीच बेडकी आहे ही, फक्त ही आपण दांडी तोडलेली आहे. म्हणजे तुमच्याकडे दोन्ही उपलब्ध आहेत, दांडी आणि दांडी तोडले. हो. म्हणजे जुनी माणसं असतात त्यांना दांडीवाली हवी असते. दांडी, आणि काही जे जॉबला जाता बायका जे जॉबला असतात त्यांना वेळ नसतं, त्यांना खरंच वेळ नसतं. एक संडे ऑफ असते त्यांना, मग त्यांच्याकडे घरचं काम करणं, मिरची तोडणं हे वेळ ऍडजस्ट होत नाही. मग त्यांच्यासाठी पण आपण देतो. आणि त्याच्यानंतर म्हणजे कसं हे वजनाला बरोबर येते. ही दांडी थोडासा असा डेट ठेवावा. ह्याच्यामध्ये टेस्ट असते. हा जो दांडी जे ठेवते ही जे चव असते, कारण जे जुने जे जाणकार ज्या लेडीज आहेत त्या पूर्ण मिरचीचं असं दांडी तोडून नाही घेते. त्यांचं म्हणणं असतं ही मिरची अशीच तोडायची. माझ्या स्वतःच्या सासूबाई पण अशाच मिरची तोडून त्याचा घरचा मसाला बनवायच्या. आणि विचारलं त्यांनी ती चव येते. ह्याच्यामध्ये चव असते. ह्याच्याने मसाल्याला काही कलर वगैरे कमी होत नाही, कारण काहींचं असं म्हणणं असतं की दांडी थोडं ठेवलं तर कलर कमी येतं. असं काही नाही, मेन चव इथे असते, इथे चव असते. त्याच्यामुळे अर्धी मिरची कधी पण तोडताना असं तोडून घ्यायची, अर्धवट दांडी तोडायची. असं तोडून ह्याचा मसाला बनवायचा. काही कलर वगैरे काही कमी होत नाही. हे बघा खूपच सुंदर, खूप छान, एकदम सुकट आहे. दांडीकट लवंगी, कचरा नाहीये बघा. वर पासून खाल पण सेम माल आहे. आणि बऱ्याच जागी मी असं पाहतो ना, काही जागी कसं असतं वरती वेगळं असतं आणि खाली वेगळं असतं, तसं नाहीये बघा. तुम्ही खालून हात घालून दाखवताय, खालपर्यंत सेम माल आहे. जसं तुम्ही वरती काढाल तसंच खाली पण माल सेम आहे. म्हणजे क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज नाही केलं. हा, मी रेट मध्ये तुम्हाला कॉम्प्रोमाइज केलं. रेट मध्ये 19-20 माझ्याकडे किंवा दुसऱ्या दुकानात नक्की होईल, पण माझ्याकडे क्वालिटी तसं नाहीये. क्वालिटी तुम्हाला सेम मिळेल. जशी वरती माल आहे तसंच खाली पण माल आहे. जसं तसं माल आहे, खराब अजिबात नाहीये. बघा हे बघा, खूपच छान, कचरा नाहीये. आणि मेन साईज बघा, काश्मीरची साईज बघा किती मोठी आहे. साईज मोठी आहे. हे फक्त कलर आणि तरीसाठी, ज्याने कलर आणि तरी येते फक्त. आता आपण गरम मसाले बघूया. ही हळद आहे बघा, ओरिजिनल सेलम हळद आहे बघा, सेलमची हळद. असं आंब्याचं, पिकलेल्या आंब्याचा कलर असं ना तसं आलं पाहिजे हळदीला. हा, ते म्हणतात ही सेलमची हळद, ओरिजिनल सेलम. तुम्ही जर स्मेल घेतलं ना तर स्मेल सुद्धा खूप छान येतं. ही हळद जर तुम्ही दळून आणली तर घर सांगेल की दळून आणली हळद. एवढं छान स्मेल घरभर पसरतं या हळदीचं. एवढं सुंदर आहे बघा, खूप छान. यामध्ये पण 2-3 प्रकारची आहे बघा आपल्याकडे. आता ती 300 रुपये किलो आहे आपल्याकडे. 280 ने पण जास्त घेताय तर 280 ने पण देऊ. पण ही बघा, ही 320 रुपये किलो माल बघा. त्याच्यापेक्षा मोठा आहे आणि कलर पण छान आहे. ही पण सेलमच आहे. अच्छा, सेलमच. ही पण सेलमच आहे बघा. हिचं पण कलर तोडून बघायची असते बघा. ताईंकडून आपण टिप्स पण घेतोय. येस. आतमध्ये जसं पिकलेला आंबा असतं, आंबा जो पिकलेला असतं की नाही, हापूस आंबा पिकलेला जसं दिसतं बघा बाहेरून, तसं आतमध्ये आहे बघा. एकदम छान कलर आहे. स्मेल खूप छान आहे याचं.
बरोबर. ही पांडी आहे दांडीकट. त्याच्यानंतर आपण धना बघूया. स्पेशल इंदुरी धना आहे इंदुरी धना आहे ना. हा हे बघा, खडा काळी कचरा काहीही नाहीये, क्लीन एकदम साफ माल आहे बघा, अजिबात कचरा नाहीये. हा कसा आहे? हा 200 रुपये किलो आहे. अच्छा. हा, जर तुम्ही आणि धन्यामध्ये जुना आणि नवीन असे 2 प्रकार येतात का? जुना नवीन 2 प्रकार येतात, पण काही गोष्टी एकदम आपण सफेद हिरवा बघून घेतो, तसं हिरवा बघून नाही घ्यायचं, तो कलर मारलेला असतो हिरवा कलर. हा, एकदम हिरवा कलरचा येत नाही धना. अच्छा. झाडाला एकदम हिरवा कलर येत नाही. सुकवल्याच्या नंतर असं थोडस क्वालिटी आहे त्याच्यामध्ये, पण एकदम जर आपण काही जण बायकांचं असतं धना आम्हाला हिरवा पाहिजे, पण तसं घेऊ नका, तो कलर मारलेला धना असतो. हा, मिरच्यांमध्ये सुद्धा कलर मारले. गेल्या वर्षी, आता तुम्ही गेल्या वर्षी 2024 मध्ये बघा आला होता तो व्हिडिओ, बऱ्याच पैकी तो ते व्हिडिओ की ते कलर मारलेली मिरची होती आणि स्वस्त देत होते. जर माझ्याकडे काश्मीर 400 रुपये किलो होती, तर त्यांच्याकडे 200 रुपये किलो होती. कशी ओळखावी कशी? आता एक पाण्यामध्ये घातलं ना की त्याचा कलर बरोबर वरती येतो. अच्छा. आणि ती काळी पडते. 4-8 दिवसांनी ती मिरची आपोआप काळी पडते. हा, काही उपयोग नाही स्वस्त माल खाऊन. हे बघा दगड फुल एकदम छान आहे बघा, एकदम छान आहे आणि सगळं स्वच्छ केलं, एकदम क्लीन आहे. हे दाखवा. हा, त्रिफळाचा स्मेल घ्या. आता तुम्ही व्हिडिओ मध्ये स्मेल नाही जाऊ शकत, पण दादा तुम्ही स्वतः स्मेल घ्या, तुम्हाला जाणवेल बघा. स्मेल घ्या त्याचं, खूप छान आहे बघा, खूपच छान आहे. मसाला वेलची बघा, मसाला घालला की वेलची. हा, काळी वेलची म्हणतात त्याला, मसाला वेलची म्हणतात. बघा वा, आणि सर्व एकदम क्लीन क्लीन आहे. मशीन कचरा अजिबात नाही. हे बघा एकदम साफ आहे बघा, कचरा नाहीये, काही नाहीये, खूपच सुंदर. हो, ही बघा दालचिनी बघा छान आहे. दालचिनी मध्ये पण 2 प्रकार. दालचिनी मध्ये 2 प्रकारे असतात. गोल एक दालचिनी असते, ती गोल असते, पण ती जी दालचिनी असते ती मशीनवर गोल केलेली असते. ओरिजिनल झाडाला साल, दालचिनी म्हणजे झाडाची साल, तर ती साल जी असते ती झाडाला अशीच येते, ती गोल काही येत नाहीये झाडाला, ती जी मशीनला गोल केली जाते. त्याच्यात ती मशीनला गोल केल्याच्या तिथे तेल निघून जातो आणि ती पॉलिश असते, पॉलिश केलेली असते, ती फक्त दिसायला सुंदर आहे. बरोबर. तिला टेस्ट एवढी जशी पाहिजे तशी नाहीये, हिला टेस्ट खूप छान आहे. हिचं तेल काढलेलं नाहीये, ते मशीनला ठेवल्यामुळे त्याचं तेल काढलं जातं. ही ओरिजिनल पहिली हीच मिळायची. आता शायनिंग, तिने शायनिंग मारली जाते. चक्री फुल म्हणतात आपण, त्याचं नाव आहे बाद्यान, त्याला बाद्यान बोलतात, त्याला चक्री फुल पण बोलतात. ते एकदम क्लीन आहे, साफ आहे आणि माल मोठा आहे, बारीक माल नाहीये. बघा राई, ही स्पेशल मसाल्याच्या तरीवाली राई. जाडी जी राई येते तिला आपण डाळीला फोडणीला टाकतो, ती राई नाही. हिच्यानी मसाल्याला तरी येते. तुम्ही हात लावून तरी बघितलं तर स्मूथ लागेल बघा, एकदम मऊ लागेल. एकदम सॉफ्ट. हा, ही सॉफ्ट आहे बघा एकदम. ही मसाल्याला तरी येते हिच्यामुळे, त्याच्यामुळे मसाल्यामध्ये हीच राई वापरायची. जी जाडी येते ती वापरायची नाही, तिच्यानी थोडस कडूपणा पण येतो आणि तरी येत नाही. हिला तरी येते छानपैकी. जायफळ बघा किती मोठं जायफळ आहे बघा, साईज बघा जायफळची, खूपच सुंदर, खूप छान आहे. हे 15 रुपये 20 रुपये म्हणजे मोठा असल्यामुळे हा 20 रुपयाला एक संपतो. छान आहे, पण क्वालिटी छान आहे आणि फोडलेला आहे. त्याचा वरचा कव्हर असतो तो कव्हर नाहीये. कव्हर असल्यावर आपल्याला कळतं की कळत नाही आतमध्ये माल कसा आहे ते. आता ह्याचा आपण कव्हर काढलेला आहे, म्हणजे सोललेला जायफळ आहे, त्याच्यामुळे आतमध्ये चांगला आहे, हे गॅरंटी आहे. खूप छान आहे. कव्हर असेल तर आपल्याला ओळखू पण आतमध्ये कळत नाही आपल्याला. हे बघा जिरा, साधा जिरा आहे, छान आहे बघा, 420 रुपये किलो. ते आपल्याकडे पॅकेट पण आहे. रेट कमी जास्त होईल, रेट पण एकदम क्लीन आहे बघा. तुम्ही बघितलं असेल माल, ह्याच्यात कचरा अजिबात नाहीये, एकदम साफ आहे माल. छोटा सुद्धा खडा काडी कचरा काही नाही, एकदम क्लीन माल आहे बघा. तुम्हाला घरी जाऊन, म्हणजे गृहिणींना घरी जाऊन निवडायची काही गरज नाही. कुठल्याही मालामध्ये तुम्हाला कचरा मिळणारच नाही. आणि असं म्हणतात की असंच घ्यावं सुट्ट, पाकिटमध्ये घेऊ नका, कारण पाकिटमध्ये कचरा मिळतो. कचरा मिळतो आणि तुम्हाला माहित नसतं आतमध्ये पॅकिंग मध्ये काय कसं माल आहे. आता ही ओरिजिनल खसखस बघा, याच्यामध्ये पण तुम्हाला कचरा दिसणार नाही बघा. एकदम काय भाव चाललाय ताई? खसखस 85 रुपये 50. अच्छा, रेट महाग आहे, खसखस खूप महाग आहे, पण ओरिजिनल खसखस. खसखस मध्ये यामध्ये पण काहीतरी मिळवतात, राजगिरा मिळवतात. खसखस मध्ये राजगिरा मिक्स करतात. जेव्हा आपण मसाल्याचं सामान भाजायला घेतो तेव्हा ही खसखस भाजताना ती उमळते, त्याचा फूल तयार होतो. ते फूल तयार झालं की ते राजगिरा आहे. ही ओरिजिनल खसखस उमळत नाही, जशीच्या तशी राहते भाजल्याच्या नंतर.
उमळली की ते समजायचं राजगिरा आहे, ह्याच्यात राजगिरा मिक्सिंग नाहीये. मला वाटतं सामान्य लोकांना एवढं काय कळणार नाही. तर मसाला घेताना फक्त एकच गोष्ट मी सांगेल की विश्वासात तुमचं दुकान असलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं ग्राहकांचा दुकानदारावर विश्वास असला पाहिजे आणि आम्हालाही विश्वासच कमवायचा आहे. विश्वासावरच माझं दुकान आज एवढं जसं तुम्ही सांगताय आता यामध्ये राजगिरा मिळवला जातो, त्यामध्ये कलर असतात, इंदोगिदानामध्ये तो हिरवागार नसावा, हे सगळं एक सामान्य नागरिक मला नाही वाटत की एवढं केअरफुली घेईल. अगदी अगदी. आणि ह्या गोष्टी आहे ना खरंच गृहिणींनी बघावं नाही पाहिजे भाजल्याच्या नंतर, अशीच्या अशीच राहिली पाहिजे की जी ओरिजिनल खसखस आहे. मिरी आहे बघा, खराब नाही, कडा कचरा नाही, काही नाही, काही नाही. 1000 रुपये किलो आहे पण छान आहे. ह्याच्यामध्ये पपईचं बी मिक्सिंग असतो. अच्छा, पपई बी मिक्सिंग नाही, 100% गॅरंटी. आणि प्रत्येक दाणा असा कडक आहे, म्हणजे पोकळ दाणा नाहीये, भरीव दाणा आहे बघा. दाणा फुटत नाहीये, भरीव दाणा आहे, पोकळ दाणा नाहीये बघा. रेट कमी जास्त होईल तुम्ही जेवढं म्हणजे गरम मसाल्यामध्ये मिक्सिंग भरपूर असते. मिक्सिंग तसं नाहीये बघा माझ्याकडे. पपईचं बी मिक्सिंग कशातही म्हणजे ह्याच्यातच नाही, कुठल्याच मालामध्ये तुम्हाला मिक्सिंग मिळणार नाही, ओरिजिनल माल मिळणार. त्याच्यामुळेच रेट काय बरेच आमचे व्ह्यूअर्स आहे ना कॉमेंट मध्ये लिहितात, जागरूक जे असतात आमचे व्ह्यूअर्स ते लिहितात की मिरच्या जर स्वस्त देतात तर गरम मसाल्यामध्ये कुठेतरी मारलं जातं. आणि कसं आहे तसं पण करावं लागतं आणि काही गोष्टी करत पण नाही आम्ही, कारण की आम्हाला गिऱ्हाईक हवं असतं. बरोबर. बडीशेप किती छान आहे बघा, किती क्लिनिंग आहे बघा, खराब नाही, खडा काडी कचरा काही नाही. तुम्हाला त्याचे 1-1 किलोचे पॅकिंग मिळतील. आहे आपल्याकडे 1-1 किलोचे पॅकिंग. अच्छा अच्छा. हे बडीशेप आहे. हा, सगळ्याचं पॅकिंग असतं 1-1 किलो. ते पण हे डिस्प्लेला ठेवावं लागतं, त्याच्यामुळे आपण हे इथे समोर लावतो बरण्या. हिरवी वेलचीचा दाणा बघा किती मोठा आहे. अच्छा, यामध्ये पण प्रकार आहेत. त्याच्यामध्ये प्रकार असतात, साईजवर असतं हिरवी वेलची. आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याचे खोलल्याच्या नंतर ह्याची बी आहे आतमधली ती काळीच हवी. ती बघा भरीव दाणा आहे, कुठलाही बघा पोकळ दाणा आहे, पोकळ नाही अजिबात. भरीव असं काळं दाणं पाहिजे आतलं. अच्छा, जसं पानपट्टीवर जी खातात वेलची ती भरीव नसते, काळी नसते, सफेद बी असतं तिचं. हे काळं बी आहे बघा. ही मसाल्याची ही भरीव दाणा असतं, पोकळ नाही बघा. एक पण कुठलाही दाणा पोकळ नाही. कुठलीही वेलची फोडा तुम्ही असंच आतलं दाणा निघेल बघा, असंच दाणा निघेल. हा, आणि मोठं साईज मोठं आहे बघा. मेथी बघा, मेथीमध्ये पण एकदम क्लीन आहे बघा, काहीही नाही. तुम्हाला घरी जाऊन साफ करायची गरज नाही, एकदम क्लीन माल आहे बघा. खूप छान आहे. मेथी मसाल्यामध्ये वापरायचीच. काहींचं असतं की मसाल्यात मेथी वापरली तर मसाला कडू होतो, तसं नाहीये. मसाल्यात कडू होत नाही मसाला, फक्त प्रमाणात वापरायची, त्याच्याने मसाल्याला चव येते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की पावसाळ्यामध्ये किंवा हवामानात बदल झाला तर मसाल्यामध्ये आळी पकडते, सफेद कलरची आळी, ती ह्या मेथीमुळे होत नाही. अच्छा, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मसाल्यामध्ये आळी होते, ती आळी आपल्याला दिसत पण नाही, पण छोटी आळी असते, व्हाईट कलरची असते, ती दिसत नाही. पण त्या मेथी घालावी. हा, मेथी घालावी. मेथीला चव पण असते, मसाल्याला पण छान चव येते आणि त्या मेथीमुळे आळी होत नाही, म्हणून मेथी वापरायची. हा लवंग बघा, एकदम छान आहे. दाणा बघा किती मोठा आहे. दाणा बघितला जातो ना. हा, दाणा मोठा आहे. दुसरं दाण्यापेक्षा ह्याला नाक म्हणतात, ते नाक बघितलं जातं. ही ते चव असते बघा. हे बघा छान. आणि प्रत्येक लवंगाला बघा नाक आहे, असं फुटलेलं नाहीये बघा. लवंगचं साईज बघा, स्मेल बघा. तुम्ही बरणी उघडल्यावर इथं माल बारीक गोष्टी आहेत. येस, बारीक बारीक गोष्टी आहेत, त्या लक्षात घ्यायच्या मसाला बनवताना. आणि मसाला खरंच आपण घरी बनवायचा, एक्सपिरियन्स येतो आपल्याला. 1-2 वर्ष चुकेल मसाला बनवताना, पण आपण स्वतः मसाला बनवायचा. ज्या नवीन असतात गृहिणी त्यांना मसाला बनवता येत नाही, त्यांनी मसाला घरीच बनवा, विकतचं घेऊ नका. जर तुम्हाला समजलं नाही तर प्रमाण मी देईन तुम्हाला, कसं बनवायचं ते मी सांगेन. आपल्याकडे सगळे प्रमाण आहेत, सर्व प्रमाण सगळं. मला कोल्हापुरी, मालवणी, घाटी, आगरी कोळी मसाला सगळं बनवता येतं. मी तुम्हाला प्रमाण देईन. तुम्ही माझ्याकडे आलात की तुम्हाला फक्त किती तिखट मसाला खायचा आहे तेवढं सांगायचं, कारण काही कमी तिखट खातात, काही जास्त तिखट खातात. ते तुम्ही मला प्रमाण सांगा, किती कमी तिखट जास्त ते खायचं ते सांगा, त्याप्रमाणे मी तुम्हाला मसाल्याचं प्रमाण देईन. हिंग आहे बघा, हा खड्याचा हिंग म्हणतात त्याला. ह्याच्याने मसाला खराब होत नाही. हा, मसाला दळून आणायचं. दळून आणल्याच्या नंतर प्लास्टिकच्या पिशवीवर 2 तास थंड करायचं. कागदाचं असं कागदावर थंड नाही करायचं, त्याला चिकटतो नाही तरी निघून जाते. हा, म्हणून प्लास्टिकच्या फिकट होतं. प्लास्टिकच्या पिशवीवर 2 तास मसाला थंड करायचं. थंड झाल्याच्या नंतर हे मसाल्याचे खडे त्याच्यात खाली वरती मधीत
असं ठेवून द्यायचे. अच्छा. पुढच्या वर्षी हे फेकून द्यायचे, याचा काही उपयोग नाही. मसाल्याचा जो स्मेल असतो, जे टेस्ट असते, ते टिकून ठेवण्याचं काम हिंग करतं. अच्छा. त्याच्यासाठी काही जण मी असं पाहिलं की जे कांडप वरती असतात कांडपूर दळायला द्यायचं, कारण कांडप मध्ये ना जे कांदा लसूण मसाला करतात डंकेवर, त्याच्यामध्ये हे टाकायचं, कारण ते तळलं जातं. हे तेलामध्ये तळून टाकतात. कांदा लसूण मसाल्यामध्ये हिंग टाकायचं. आपण जो आगरी कोळी मसाला बनवतो, त्या आगरी कोळी मसाल्यामध्ये हिंग दळायला नाही द्यायचं. कारण की ते आगरी कोळी मसाला जो आहे ना, तो चक्कीमध्ये करतात. चक्की गरम असते, मग आपला मसाला चक्कीला चिकटून बसतो. ह्याच्यामुळे हा चिकट असतो, मग आपल्याला मसाला वजनाला कमी येतो. म्हणून आगरी कोळी मसाल्यामध्ये हिंग दळायला नाही द्यायचं. कांदा लसूण मसाला जो म्हणतो आपण, घाटी मसाला, कांदा लसूण मसाला, त्याच्यामध्ये हिंग दळायला द्यायचं. हे खराब न होण्यासाठी हिंग असतो. ह्याचा हिंगाचं काम आहे, वर्षभर तुमचं स्मेल टिकून ठेवतो हिंग. हे शहाजिरा आहे बघा. हा जो आपला साधा जिरा जो आहे, तो चाळून ह्याच्यात मिक्स केला जातो. तसं नाहीये बघा माझ्याकडे, तुम्हाला स्मेल बघा तसं नाही. ओरिजिनल शहाजिरा आहे बघा. बघा, आणि शिवाय कचरा नाही. शहाजिरामध्ये थोडे असं व्हाईट कलरचे असं ते का शेतीचं असं ते काहीतरी असतं त्याच्यात, ते व्हाईट कलरचं ते नाहीये बघा. ह्याच्यात एकदम क्लीन आहे, साफ केलेलं. गेल्या वर्षी बरीच फसवणूक झाली होती. हो, कलर निघत होतो. हा तसं नाहीये बघा, एकदम क्लीन आहे. ओरिजिनल माल आहे माझ्याकडे. सुंदर, माल सर्व ओरिजिनल आणि ऑथेंटिक घेऊन आलात. हो हो हो, छान माल आहे. आणि पहिलं म्हणजे ओरिजिनल आहे, सुकं टाक आहे, मिरची एकदम सुकी टाक आहे. फसवणूक होणार नाही माझ्याकडून, ही माझी गॅरंटी. हे जावंत्री बघा, जायफळचं फुल एकदम छान आहे बघा. स्मेल बघा, तुम्ही त्याची स्मेल घेऊन बघा, खूप छान. हे जायफळचं फुल आहे, ह्याच्याने छान स्मेल येतं मसाल्याला. सुगंधित मसाला ह्याच्यामुळे होतं. आणि हे प्रमाणात घालायचं, जास्त नाही घालायचं, कारण आपण जायफळ पण घालत असतो मसाल्यामध्ये. हे महाग असतं, पण घालायचंच मसाल्यामध्ये. पण प्रमाणात घालायचं, जास्त घालायचं नाही. कारण आपण एक अशी म्हणजे वस्तू आहे जी जेवणामध्ये चव आणते. आणि मसाला तुमचा कधी चांगला होतो, जेव्हा तुम्ही मसाल्याचं जे प्रमाण आहे ते प्रमाणात टाकाल तेव्हा. आवाजच्या सव्वा जास्त मसाले टाकायचे नाहीत. प्रमाण 5 किलो किंवा 10 किलो जेव्हा मसाला बनवतो, त्याचा सामान जो आहे तो प्रमाणात टाकायचा, प्रमाणापेक्षा जास्त टाकायचं नाही. काही जण असं करतात की स्वस्त वस्तू जास्त टाकतात, महाग वस्तू कमी टाकतात. असं करायचं नाही. आधी त्याचा जो प्रमाण आहे त्या प्रमाणात मसाल्याचं सामान हे वापरायचं, म्हणजे मसाला जी आपल्याला हवी ती चव मिळते. त्याच्यानंतर हे आहे मायपत्री म्हणतात त्याला. हे तर्रीचं काम करतं मसाल्यामध्ये, त्याच्याने मसाल्याला तर्री येते. हे बघा, तुम्ही बघा, जरासं हात लावून बघा, तुम्हाला थोडंसं तेलकट वाटेल बघा. हे बघा, तेलकट ऑइली आहे बघा, ह्याच्याने मसाल्याला तर्री येते बघा. हे नाकेश्वर आहे. हे पण मसाल्यामध्ये छान चवीचं काम करतं. कबाब चिनी म्हणून पहिले वापरायचे. नाकेश्वर ओरिजिनल पहिले मिळत नव्हतं. पूर्वीच्या काळी नाकेश्वर ओरिजिनल मिळत नव्हतं, त्याच्यामुळे कबाब चिनी वापरत होतो आपण मसाल्यामध्ये. आता जर नाकेश्वर ओरिजिनल मिळते तर कबाब चिनी नाही वापरली तरी चालेल. कबाब चिनी वापरायचीच नाही. कबाब चिनी म्हणजे हेच आहे, पण लोक दोन नावाने दोन वस्तू, दोन डबल पैसे मिळतात आपल्याला. दोन वस्तू आहेत ते, पण ते शक्यतो नाही वापरायचं कबाब चिनी, नाकेश्वरच वापरायचं. काय फरक काय त्यामध्ये? चिनी बोलले ना, मोठी साईज असते. ह्याचं हे जे असतं ना ते मोठं असतं. हे मोठं असतं कबाब, पण ते नाही वापरलं तर, कारण जी चव आहे नाकेश्वरला ती ह्याच्यानी येते. मग कबाब चिनीची गरज नाहीये. नाही वापरली कबाब चिनी तरी चालते, कारण पूर्वी नाकेश्वर ओरिजिनल मिळत नव्हतं, त्याच्यामुळे आपण कबाब चिनी वापरत होतो. पण नाही, हा, पण आता नाकेश्वर ओरिजिनल मिळतंय आपल्याला, तर नाकेश्वरच वापरायचं मसाल्यामध्ये. छान चव येते ह्याच्यानी, टेस्टी होतो मसाला. आणि माल घेताना ओरिजिनलच घ्या. मी असं नाही म्हणत की माझ्याकडूनच घ्या, कुठूनही घ्या, पण ओरिजिनल घ्या. हे ताईंचं प्रामाणिकपण आहे. हे बघा, सुंठ आहे बघा, खूप छान आहे आपल्याकडे सुंठ, मस्त आहे, छान आहे, एकदम सुकं डाक आहे. हो. त्याच्यानंतर आपण रेडीमेड मसाला पण विकतो, आपण स्वतः बनवतो. आगरी कोळी मसाला आहे हा 680 रुपये 1 किलो विकतो आपण. 680 रुपये किलो. जास्त तुम्ही घेता, जास्त प्रमाणात आपण रेट कमी करू शकतो. पण छान माल आहे, कलर, टेस्ट, तर्री खूप छान आहे. हा मी स्वतः मसाले भाजलेले आहेत, मी स्वतः बनवलेला मसाला आहे. तुम्हाला लागलं तर मी बनवून देऊ शकते.
हा आगरी म्हणजे कोळी जे मसाला आहे. कोणाला वेळ नसतो ज्यांना वेळ नसतो त्यांच्यासाठी हे ऑप्शन आहे की तुम्हाला फक्त किती तिखट हवे ते मसाला मला सांगायचं, त्याप्रमाणे मी तुम्हाला बनवूनही देईल. ताई तुमच्याकडे सर्व मेजरमेंट आहे म्हणजे हो, हो, हो. आगरी कोळीमध्ये काय कोणकोणत्या मिरच्या वापरतात? आगरी कोळीमध्ये आता काही कोळी जी आहेत ना, बऱ्यापैकी कोळी जास्त तिखट मसाला खात नाही. अच्छा. फक्त त्यांना कलर लागतं. अच्छा. कलर आणि तरी असते मसाल्याला. मग त्याच्यामध्ये लवंगी, पांडी, काश्मीरी, बेडकी आणि सिमला पट्टी जी दाखवली ती तुम्हाला रस्सा घट्टसाठी, हा ते रेशमपट्टी सिमलापट्टी ह्या वापरायच्या. पण कोळी मसाल्यामध्ये काश्मीर मिरची जास्त असते कारण त्यांना कलर आणि तरी हवी असते. आणि आगरीमध्ये पण सेम तसंच आहे, फक्त आगरी मसाल्यामध्ये आपण लवंगीचं प्रमाण जास्त वापरतो कारण आगरी म्हणजे झणझणीत. हा त्याच्यामुळे लवंगी मसाला मिरचीमध्ये मसाल्यामध्ये लवंगी मिरचीचं प्रमाण तिखटपणा त्याच्यामुळे लवंगी मिरची आपण जास्त वापरतो झणझणीतपणासाठी. त्याच्यात आपण कोल्हापुरी मसाला पण बनवतो, कांदा लसूणचा मसाला, त्याच्यामध्ये कांदा खोबरा जो घाटी मसाला जो बनवला जातो कांदा लसूणचा मसाला त्याच्यामध्ये तो वापरला जातो कांदा. अच्छा. घाटी मसाल्यामध्ये कांदा खोबरं लसूण आणि कोथिंबीर पण वापरले जाते, तरीही तो मसाला वर्षभर खराब होत नाही. अच्छा. मग त्यांचा मसाला वाढत असेल? मसाला खूप होतो कारण की एवढे सगळे वस्तू लागतात ना, कांदा खोबरं लसूण कोथिंबीर हे सर्व त्याच्यामध्ये असतं. त्याच्यामुळे हा आता 5 किलो मिरची आपण हे घेतलं, आगरी कोळी मिरची जर 5 किलो घेतली तर 2 किलो सामान घेतलं तर 7 किलो उन्हामध्ये सुकून वगैरे 6.25 ते 6.5 किलो मसाला होतो. आणि जर घाटी मसाला बनवायचा तो 12 किलो मसाला होतो. 5 किलो मसाल्याचा मिरची घेते तर तो 12 किलो मसाला होतो त्याचा. एवढं कारण की ते बाकीचे कांदा खोबरं वगैरे फरक आहे. हा आणि मालवणीमध्ये मिरी जास्त असतं, बडीशोप जास्त असतं, खसखस जास्त असतं. हे जे दोन सामान जास्त असतं, सगळं नाही पण काही जे मेन वस्तू आहेत ते मालवणीमध्ये ते जास्त प्रमाणात वापरलं जातं कारण प्रत्येकाची खाण्याची पद्धत वेगळी आहे. तो कांदा लसूण मसाला आगरी कोळी मसाला मालवणी मसाला चेंज म्हणून आपण एक 2-4 दिवस मिरच्यामध्ये संकेश्वरी जास्त असते त्यांच्यामध्ये. एक हे जे मसाले आहेत आगरी कोळी मसाला मालवणी मसाला कोल्हापुरी मसाला जे रेग्युलर खाणार आहेत ते तेच खाणार. आपण चेंज म्हणून एक 2-4 दिवस त्यांचा मसाला खाऊ शकतो. पण जर मी आगरी कोळी मसाला खाते, मी कांदा लसूण मसाला 2 दिवस खाते, तिसऱ्या दिवशी मला माझ्याच मसाल्याची आठवण येते. लहानपणापासून आपल्याला सवय लागलेली असते तोच मसाला खायचे, मग आपण तोच मसाला खातो. डायजेशन पण होतं. हा एक सवय झालेली असते आपल्या शरीराला पण आणि आपल्या तोंडाला पण चवीला असते की आपल्याला तोच मसाल्याची भाजी आवडते. पण फॉर अ चेंज म्हणून आपण 2-4 दिवस वेगळा मसाला खाऊ शकतो. आणि काळा मसाला बनवतात बघा, त्यामध्ये काय करतात म्हणजे ते करपवतात का? तो काळा रंग कसा येतो? त्याच्यामध्ये ना हे गरम मसाले वापरले जातात जास्त प्रमाणामध्ये आणि मिरची आहे ना ती तेलामध्ये भाजतात. मिरची तेल थोडंसं तेल ना, जास्त तेल नाही, थोडंसं तेल टाकून ते तेलामध्ये भाजली जाते आणि हे मसाल्याचं पण भाजतात आणि थोडंसं जास्त प्रमाण असतं याचं, त्याला काळा मसाला होतो. त्याच्या पण चव आहे, जशी आपल्याला पाहिजे तशी चव आपण करून देऊ शकतो. तुम्हाला जसं खायचंय तेल टाकून भाजतात, त्याच्यामध्ये वेगळी तरी येते आणि काळपटपणा येतो त्या मसाल्याला. काळा मसाला होतो. त्याच्यात पण कलर आणि तिखटपणा ह्याच्यावर आपल्यावर की तुम्ही किती तिखट खाता त्याच्यावर असतं ते डिपेंड की आपण किती मसाला तिखट खातो, त्याप्रमाणे मी तुम्हाला बनवून देऊ शकते. बरोबर. आणि आता जसं कांडप आणि चक्की यामधला फरक सांगा, तुम्ही काय सजेस्ट कराल आमच्या व्ह्युअर्सला? खूप यामध्ये नेहमीच दरवर्षी हा प्रश्न येतो की कांडप मध्ये करावं चक्की मध्ये करावं, कुठे घट होते कुठे नाही होत. कांडप मध्ये केला ना तर टेस्ट चांगली येते. अच्छा. जळत नाही. मशीन मध्ये केला तर तो थोडा मसाला जळून त्याचं ऑइल कंटेंट राहतं कांडप मध्ये, म्हणजे ते पाहिजे असतं जे आपल्याला. पण कांडपचा मसाला एकदम बारीक येत नाही. बारीक होत. आणि मशीनचा मसाला जो आहे तो एवढा बारीक येतो बघा, एकदम पिठासारखं बारीक येतो. आणि कांडपचा मसाला आहे ना थोडस असं असतं बघा, असं भरड असतं. चाळण किती मारली तरी ते भरडच राहणार. चवीला कांडपचा पण चवीसाठी कांडप बघायचं घट पण होत नाही ना. घट नाही होत बघा. कांदा लसूण मसाला हा बघा एकदम हे नाही होत, बारीक नाही होत. बरोबर. हाही आपण कोल्हापूरची एक ऑर्डर होती आपल्याला, 22 किलो मसाला आपण बनवून दिला. 22 किलो मसाला कोल्हापूरवाल्यांसाठी आपण बनवून दिला. हा त्यातला थोडासा शिल्लक आहे तो मी तुम्हाला दाखवते. 22 खूप स्मेल बघायचं तुम्हाला, स्मेल आता तुम्ही घ्या. हो नाही खूप छान एक नंबर आहे. जर ह्याच्यामध्ये जर आपल्याला समजा हा मसाला थोडासा आणि ह्याच्यामध्ये नुसतं तेल टाकून जरी खाल्लं भाकरी सोबत तरी खूप छान लागेल. हा भाकरी सोबत हा नुसतं ह्याच्यात तेल टाकायचं आणि भाकरी सोबत खायचं. ह्याच्यामध्ये मीठ आहे, कांदा आहे, खोबरं आहे, लसूण आहे, कोथिंबीर आहे, सर्व आहे.
ह्याच्या ह्या मसाल्याचं सुकं चिकन खूप छान होतं. अरे बाबा ताई बोलता माझ्या तोंडात पाणी सुटायला लागलं. सुकं चिकन बनवायचं ह्याचं खूप छान होतं. ह्याच्यात मीठ सुद्धा आहे, मीठ पण घालायची गरज नाही, सर्व आहे ह्याच्यामध्ये. तर ताई बरेच जण आमच्या व्हिडिओवरती कॉमेंट लिहितात की तुम्ही जो व्हिडिओमध्ये जो सांगितला जो रेट प्राइस आणि जेव्हा आम्ही प्रत्यक्ष त्या दुकानामध्ये घ्यायला येतो तेव्हा रेट वेगवेगळा असतो. त्याच्या मागचं कारण काय? कारण असं व्हिडिओ आज शूट झालेले आहे, आजचं रेट मी तुम्हाला सांगितलं. जर तुम्ही व्हिडिओ कधी बघता 2 दिवसांनी, 4 दिवसांनी, महिन्यानी, 15 दिवसांनी, 6 महिन्यांनी बघता, रेट चेंज होतं. भाव आणि हा शेतीमाल आहे, मिरची म्हणजे शेतीमाल आहे, कंपनी प्रोडक्ट नाहीये. शेतीमालाचं भावाचं रेट कमी जास्त होतं आणि शेतीमाल म्हणजे हवामानावर डिपेंड असतं रेट त्याचं. अचानक पाऊस झाला तर ते आपण काही करू शकत नाही. पाऊस झाला तर रेट वाढतात किंवा कमीही होऊ शकतं. म्हणजे क्वांटिटी जास्त आली, डिमांड आणि सप्लाय याच्यावरती तो रेट वर खाली होतो आणि भाव कमी जास्त होतातच. अच्छा, असं नाही की आज व्हिडिओ बघितला म्हणून आज हाच रेट, महिन्यानी हाच रेट मिळेल अशातला भाग नाही. कमी जास्त होतं रेट, कमी पण होऊ शकतो, थोडं वाढू पण शकतो, किंवा असं नाही की तो सेम रेटही राहू शकतो. हा, शेतीमाल आहे, हवामानावर डिपेंड आहे रेट. त्याच्यामुळे गिरायकांना हीच माझी विनंती असेल की तुम्ही रेट बघून त्याच रेट साठी डिमांड नका करू. रेट कमी जास्त होतं, कमी पण होऊ शकतो, जास्त पण होऊ शकतो. तुमचं लक असेल तर एकदमच कमी होईल. आणि ह्या वर्षी खरंच रेट मिरचीचा खूप कमी आहे. मी 3,500 तुम्हाला 7 किलो मसाला देऊ शकते. 3,500 7 किलो मसाला, कांदा, आगरी कोळी मसाला, 5 किलो मिरची आणि 2 किलो सामान. अरे वा, हे 5 किलो वेगवेगळ्या प्रकारची 5 किलो मिरची आणि हा सामान वेगवेगळा, प्रत्येक पुढी वेगवेगळी 22 वस्तू आहेत. या 22च्या 22 वस्तू वेगवेगळ्या पुड्या बांधून ते 2 किलो देईन आणि 5 किलो मिरची. ते 3,500 होतं. मग गेल्या वर्षी 4,500 होतं, या वर्षी 3,500 रेट मिरचीचं कमी आहे. तरी पण हा कोकणी इंडियन एक प्रवास हा व्हिडिओ बघून आला तर तुम्हाला 100% कन्सेशन देईन मी. जेवढं कमी करता येईल तेवढं रेट कमी करून मी तुम्हाला मसाला देणार. आणि ताई तुमच्या दुकानामध्ये मी ऐकलं लांबून कस्टमर येतात. हो, माझ्याकडे पुण्याहून आता परवाच एक गिऱ्हाईक येऊन गेले, ते पुण्याहून आलेले. त्यांना आपला व्हिडिओ मधला गेल्या वर्षीचा व्हिडिओ आवडला, त्याच्यावर ते गेल्या वर्षी आलेले आणि ह्या वर्षी येऊन गेले. त्यांचं ते आलेल्या आणि आता एक रोह्याहून आलेलं, आता जस्ट येऊन गेलं रोह्याहून एक. लांबून गिऱ्हाईक येतात ते पहिलं म्हणजे ओरिजिनल संकेश्वरीसाठी येतात. सगळ्यात महत्वाचं पॉईंट की माझ्याकडे जे लांबून गिऱ्हाईक येतात ज्यांना खरंच ते खाणारे आहेत, खवय्ये आहेत, ते ओरिजिनल संकेश्वरीसाठी येतात. आणि मालाची क्वालिटी, माल सुक्क ठाक आहे, ह्या गरम मसाल्यामध्ये कचरा नाहीये, मिरची सुकी टाक आहे, क्लीन आहे मिरची, रेट कमी आहे त्याच्यामुळे. आणि विश्वास, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्राहकांवर माझ्यावर असलेला विश्वास, त्याच्यावर येतात ते. आणि त्याच्यासाठी सर्व गिरायकांना धन्यवाद माझ्याकडून की तुम्ही येताय, तुम्ही मला सहकार्य करताय, त्यासाठी खूप धन्यवाद गिरायकांना. माझ्या सर्व गिरायकांना धन्यवाद आणि नवीन गिरायकांचं वेलकम. मसाला वर्षभर टिकण्यासाठी कोणकोणत्या अशा तुम्ही टिप्स द्याल आमच्या व्ह्यूअर्सला? मिरची 2 दिवस सुकवायची, उन्हामध्ये ठेवायची, मिरची भाजायची नाही. जर मिरची भाजली तर मसाल्याचा कलर काळा येतो. मिरची 2 दिवस उन्हात ठेवायची. आपण उन्हाळ्याही मिरची मसाला हा उन्हाळी साठवणीसाठी करतो, तर त्याच्यासाठी की मिरची एकदम उन्हामध्ये कडक सुकवायची 2 दिवस. आणि हा जे सामान 22 प्रकारचे जे सामान आपण वापरतो ते बारीक गॅसवर भाजायचे. गॅस फास्ट करायचं नाही, स्लो गॅसवर भाजून घ्यायचं. सामान करपवायचं नाही. ते सगळं दळून आणल्याच्या नंतर मसाला असं प्लास्टिकच्या पेपरवर थंड करायचं 2 तास. प्लास्टिकचा पेपर हंतरायचा, त्याच्यावर 2 तास मसाला थंड करत ठेवायचं. असं कागद नाही वापरायचं, कागदावर पेपरवर थंड नाही करायचं. पेपरवर थंड केलं तर मसाल्याची तरी पेपरला निघून जाते, त्याच्यामुळे ते तरी निघून जाते. आणि प्लास्टिकवर 2च तास थंड करायचं. अख्खा दिवस थंड करायची, अख्खी रात्र थंड करायची गरज नाही. अख्खी रात्र थंड केली तर मसाल्याचा स्मेल निघून जातो. 2 तासात बऱ्यापैकी मसाला थंड होतो. पॅकिंग जेव्हा तुम्ही कराल तेव्हा हा हिंग त्याच्यात टाकायचं. या हिंगामुळे मसाला खराब होत नाही, वास टिकून राहतो. हा मसाला बनवलं की पॅकिंग तुम्ही 1-1 किलोचं करताय की डब्यामध्ये भरताय, त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये असं हिंग टाकून ठेवायचं, म्हणजे खराब होत नाही आणि स्मेल टिकून राहतो मसाल्याचं. वर्षभर स्मेल टिकून राहतो ह्या हिंगामुळे. ओके. आणि तो तिखटपणा तसाच राहतो? म्हणजे काही जण म्हणतात की
खूप दिवसानंतर तिखटपणा कमी होतो. तुम्ही जर ओरिजिनल मिरची वापरताय, जर तुम्ही मिरचीमध्ये बदल असतं बघा, स्वस्त मिरची असते 100 रुपये 200 रुपये किलो मिरची असते, तीच मिरची तुम्हाला 250 किंवा 280 ने मिळते. पण ओरिजिनल आणि डुप्लिकेट हा फरक असतो. जर तुम्ही ओरिजिनल माल घेताय तर कलर आणि तरी बिलकुल उतरत नाही. वर्षभराची गॅरंटी असते आपली की 1 वर्षभर कलर आणि तरी बिलकुल उतरणार नाही, टेस्ट उतरणार नाही. फक्त तुम्ही मसाला घेताना, मिरची घेताना ओरिजिनल मिरची घ्या. भले 10-20 रुपये जास्त जातील, 50 रुपये जास्त जातील, पण तो आपल्यालाच खायचा मसाला आहे. त्याच्यामुळे मसाला चांगल्या क्वालिटी बघून घ्या, ओरिजिनल मिरची घ्या. तुम्हाला मसाला जसं टेस्ट आहे तशी तर तशी टिकून राहील. माल ओरिजिनल घ्या, चव कलर टेस्ट काही बदलणार नाही, वर्षभर जसं तर तसं टिकून राहील. आणि वर्षामध्ये एकदाच बनवतात. आपण वर्षभरातून एकदाच मसाला बनवतो, त्याच्यामुळे तो चांगलाच बनवा. चांगल्याच दुकानातून घ्या, खात्रीशीर दुकानातून घ्या, चांगल्या दुकानातून घ्या, की जेणेकरून तो दुकानदार आपल्याला गॅरंटी देईल. अशा माल घ्या, भले पैसे जास्त जातील पण माल चांगला घ्या. माल चांगला घ्या, कारण रोजच्या जीवनामध्ये आपण ते ताटासाठीच खाणार. कपडे नाही येत, कपडे नाहीत घालायचे, फेकून दिले असं नाहीये. आणि आपल्याला स्वतःला खायचं आहे. मसाला ही भाजी असे भाजी की रोजच्या ताटामध्ये येते आपली ही. त्याच्यामध्ये चांगलीच असावी, कलर असावी, तरी असावी, टेस्ट असावी. अशा हिशोबाने चांगलं बघून घ्या. चांगला खा, स्वस्त राहा, मस्त राहा. खूप छान माहिती दिली आणि खूप उपयुक्त अशी माहिती दिली आणि एकदम प्रामाणिकपणे दिली, सर्वात महत्वाचं. तर ताई, आमच्या व्ह्यूअर्स इकडे येण्यासाठी तर तुमचा नंबर सांगा, इथला पत्ता सांगा, कसं येऊ शकतात इथे. मी मिरची गल्ली, पनवेल, ओल्ड पनवेल, मिरची गल्ली. हे आपलं गोपालकृष्ण मंदिर आहे. आपल्या दुकानाच्या समोर गोपालकृष्णाचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या समोर आपलं दुकान आहे. किसन सीताराम वाणी आपल्या दुकानाचं नाव आहे. अच्छा. आणि ताई, तुम्ही या दुकानाचा व्यवसाय, मसाल्याचा व्यवसाय किती वर्षापासून करता? बऱ्याच वर्षापासून करतोय. माझे मिस्टर, माझ्या सासऱ्यांपासून चालू आहे हा व्यवसाय. सासरे, त्याच्यानंतर धीर, माझे मिस्टर, आम्ही ह्या व्यवसायात बऱ्याच वर्षापासून पारंपरिक आमचा व्यवसाय, मसाल्याचा व्यवसाय आहोत. आम्ही नवीन व्यवसायात नाहीत, ह्या खूप जुने आहोत. मला मिरच्यांची, मसाल्याची जाण आहे. तुम्हाला जसा पाहिजे त्या प्रकारे मी मसाला बनवून देईन. या वर्षी मिरच्या खरंच खूप स्वस्त आहेत. लवकरात लवकर या, मसाला कमी पैशात भरपूर बनवा. खूप धन्यवाद ताई. थँक्यू. तुम्हाला पण थँक्यू. आणि सगळ्यांनी कोकणी इंडियन एक प्रवास हा चॅनल सर्च करा, बघा. छान आहे तो चॅनल, पण छान आहे, दादा पण खूप छान आहे. थँक्यू सो मच ताई. होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा. मिरच्या घेताना सर्वात महत्वाचं म्हणजे विश्वासातलं दुकान असलं पाहिजे, कारण तुमची कोणत्या प्रकारे फसवणूक नाही होणार. कारण वर्षभर जो मसाला तुम्ही खाणार आहात तो तुम्ही बनवताय आणि स्वतःच्या पोटासाठी ते अन्न जाणार आहे. तर त्यासाठी तुम्ही ती काळजीपूर्वक त्याची निवड केली पाहिजे. तेच हेतू होतं या व्हिडिओ बनवण्याचं. तर नक्की या आणि पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय बाय.